नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी यामधील 2.5 फादर रिटर्निंग होम या कवितेमधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3 आणि A4 आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. ॲक्टिव्हिटी A3 आहे, कंप्लीट द फॉलोइंग यूजिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स ॲज अपियर्ड इन द पोएम विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. की काय करायचं की या ठिकाणी जे वर्ड्स दिलेले आहेत, जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, या डिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्ड्स या कंसात दिलेले आहेत. तर या डिस्क्रिप्शनसाठी, या वर्णनासाठी वर्णन करणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला त्याच्यासमोर लिहायचे आहेत. तर ब्रॅकेटमध्ये शब्द आहेत वीक, डिम, मडी, सॉगी आणि स्टेल. आता याचं आपण उत्तर जाणून घेऊयात वन बाय वन. ए, फादर्स अटायर, की वडिलांनी घातलेला जो परिधान केलेला जो वेश आहे तो कसा होता. तर त्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड या वरील शब्दांमधून आहे सॉगी, SOGGY, सॉगी. बी आहे फादर्स टी, की वडील जे घेत होते तो चहा कसा होता. तर त्याचं उत्तर आहे वीक, WEAK, वीक. सी, फादर्स फुटवेअर, की वडिलांच्या पायामधील वाहन किंवा बूट कशा पद्धतीचे होते. तर त्यासाठी वर्णन करण्यात आलेलं आहे मडी, MUDDY, मडी. डी आहे फादर्स फूड, वडिलांचं जेवण. तर त्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड आहे स्टेल, STALE, स्टेल. ई आहे फादर्स आय साईट, वडिलांची दृष्टी. तर त्यासाठी शब्द या ठिकाणी दिलेला आहे डिम, DIM, डिम. ही होती ॲक्टिव्हिटी A3. आता वळूयात ॲक्टिव्हिटी A4कडे. त्यामधील पहिला आहे फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. ही एक कवितेमधील ओळ आहे. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. इन द अबोव लाईन द वेदर इज ह्युमिड नॉट द नाईट. या वर दिलेल्या ओळीमध्ये जे वेदर हे हवामान आहे ते हवामान ह्युमिड आहे, नाईट ह्युमिड नाही. द एपिथेट ऑर ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेदर टू द नाईट. या ठिकाणी जे एपिथेट आहे, जे ॲडजेक्टिव्ह, जे विशेषण आहे, हे विशेषण वेदरपासून नाईटला ट्रान्सफर झालेलं आहे, त्याच्याकडे ट्रान्सफर झालेलं आहे. दिस फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड इपिथेट. आणि अशा पद्धतीचं जे ॲडजेक्टिव्ह किंवा इपिथेट एका नाऊनकडून दुसऱ्या नाऊनकडे ट्रान्सफर होते, अशाला आपण ट्रान्सफर्ड एपिथेट हा अलंकार म्हणत असतो. फाइंड आउट सच अदर एक्सप्रेशन फ्रॉम द पोएम. की आता हे एक ओळ पाहिली आपण की फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. हे उदाहरण आहे ट्रान्सफर्ड एपिथेट या अलंकाराचं, या फिगर ऑफ स्पीचचं. याचं दुसरं उदाहरण आपल्याला कोणतं पाहता येईल. तर या कवितेमध्ये, कविता वाचली असता आपल्याला याचं दुसरं उदाहरण सापडते आणि ते उदाहरण आहे सबर्ब्स स्लाईड पास्ट हिज अनसीइंग आईज. हे उदाहरण आहे ट्रान्सफर्ड एपिथेटचं. मग त्याचं वर्णन किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला कसं देता येईल. द अनसीइंग हा जो शब्द आहे ना, द अनसीइंग इज ट्रान्सफर्ड टू आईज. की आईजकडे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आईज आर सीइंग बट माइंड इज नॉट रेजिस्टरिंग इट. की डोळ्यांना दिसत आहे पण मन, जो मेंदू आहे, त्यात त्याची नोंद होत नाही आहे. तर हा झाला ट्रान्सफर्ड इपिथेट आणि हे द्यायला त्याचं उदाहरण. आता यामधली
दुसरी ॲक्टिव्हिटी बघूयात. आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. की आता आपल्याला हे जे काही फिगर ऑफ स्पीच देण्यात आलेले आहे या फिगर ऑफ स्पीचचे उदाहरण म्हणून कवितेमध्ये कोणकोणते ओळी आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिलं दिलेलं आहे सिमिली, आणि सिमिलीचं उदाहरण किंवा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच असणारी लाईन आहे. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स, हे सिमिलीचं उदाहरण आहे. दुसरं एक दिलेलं आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशनचं उदाहरण सबर्ब्स स्लाइड पास्ट हीज अनसीन्ड आईज. ही ओळ ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. तिसरा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओनोमॅटोपोइया, आणि याचं उदाहरण दिलेलं आहे स्टॅटिक ऑन द रेडिओ. तर प्रत्येक फिगर ऑफ स्पीचचं एक एक उदाहरण या ठिकाणी द्यायचं सांगितलेलं होतं, तसं आपण एक एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर जी तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी ईटिंग अ स्टेल चपाती. ही एक कवितेमधली ओळ आहे. ओळ आपण पुन्हा वाचूयात. आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी ईटिंग अ स्टेल चपाती. हिअर स्टेल चपाती स्टँड्स फॉर स्टेल फूड, नॉन नरिशिंग फूड और डाएट. या ठिकाणी स्टेल चपाती ही शिळी चपाती आहे. ही शिळी चपाती म्हणजेच काय, तर शिळं अन्न किंवा जे अन्न पौष्टिक नाही किंवा जो आहार पौष्टिक नाही त्यासाठी हा शब्द वापरण्यात आलेला आहे स्टेल चपाती. वेअर द पार्ट सिम्बॉलायझेस द होल दॅट इज फूड. आता या ठिकाणी पहा की या ठिकाणी हा एक भाग आपल्याला संपूर्ण गोष्टीचं प्रतीक भासत आहे. जसं आपण म्हटलं की ही चपाती नसून त्या पूर्ण अन्नाचं, त्या पूर्ण आहाराचं काय करते, प्रतिनिधित्व करते किंवा ते त्याचं प्रतीक आहे. म्हणजे एका छोट्याशा गोष्टीपासून त्याचं जे संपूर्ण आहे ते जाणून घेणं. गेस द नेम ऑफ फिगर ऑफ स्पीच. अशा पद्धतीच्या फिगर ऑफ स्पीचला काय म्हणतात, की ज्या फिगर ऑफ स्पीचमध्ये एखाद्या छोट्याच्या गोष्टीवरून त्या गोष्टीचं जे संपूर्ण वर्ग किंवा त्या गोष्टीचा जो संपूर्ण मूळ किंवा तो आवाका हा पाहिला जातो. अशा पद्धतीच्या फिगर ऑफ स्पीचला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे सिनेक्डोग. स्पेलिंग सांगतो मी या ठिकाणी SYNECDOCHE. हे ती फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक जी गोष्ट आहे ती गोष्ट नसून त्या वर्गाचं, त्या क्लासचं किंवा त्या गोष्टींचं, त्या संपूर्ण गोष्टींचं जे प्रतिनिधित्व करते. म्हणजे त्यावरून आपल्याला त्या गोष्टीबद्दल, त्या गोष्टीच्या खोलात किंवा त्या गोष्टींच्या पूर्ण आवाक्याबद्दल माहिती होते. अशा पद्धतीचा हा फिगर ऑफ स्पीच आहे. तर या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी A3 आणि A4 या दोनही ॲक्टिव्हिटी त्यांच्या उदाहरणासहित आणि उत्तरासहित स्पष्ट केल्या, पूर्ण केल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही कमेंट असेल किंवा काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये ती जरूर कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
Thank you. Thanks a lot.